स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सुख दुःख हा आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे. सुख वाटल्याने वाढतो आणि दुःख वाटल्याने कमी होत असतो. मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून कसे पुढे जायचे या बाबतीत आचार्य चाणक्य आणि खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की आपल्या जीवनात 3 असे लोक आहेत. असे व्यक्ती सोबत असल्यामुळे माणसाला कठीण प्रसंगी हिंमत मिळत असते. चला जाणून घेऊया कोणते असे ते 3 लोक आहेत ज्यांना कधीही आपण आपल्यापासून दूर करू नये. त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते 3 लोक आहेत ज्यांना आपल्या घरी कधीही बोलावू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की संस्कारी आणि समजूतदार पत्नी मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा बायका सावलीप्रमाणे नवऱ्यासोबत उभ्या राहतात. इतकंच नाही तर अशा बायका प्रत्येक ठिकाणी परिस्थितीचा धैर्याने सामना करत असतात आणि त्यांच्या नवऱ्याला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये लढण्याची हिंमत देत असतात. संकटाच्या वेळी त्या कुटुंबाची ढाल बनत असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की मुलं त्यांच्या आईवडिलांचा आधार असतात. प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलांकडून हीच अपेक्षा असते की त्यांचा मुलगा एक चांगला गुणी व्यक्ती बनावा, समाजामध्ये त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचं नाव मोठं करावा. मुलाला जर सुरुवातीपासूनच योग्य दिशा मिळाली तर असा मुलगा आईवडिलांच्या वृद्ध काळामध्ये त्यांचा आधार बनतो. आईवडिलांवर तो कोणताही प्रकारचे संकट येऊ देत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात त्यांच्याकडे असा पुत्र आहे. असे आईवडील कधी दुःखी होत नाहीत. असा पुत्र मिळाल्यामुळे आईवडील कठीण वेळेला स्वतःला कधीच एकटे समजत नाहीत. आचार्य चाणक्य म्हणतात व्यक्तीची सोबत त्याची दशा आणि स्थिती ठरवत असते. जर आयुष्यामध्ये चांगल्या आणि सज्जन लोकांचा सहवास मिळत असेल तर अशा व्यक्ती आयुष्यामध्ये खूप प्रगती करतो आणि अधिक सुखमय जीवन जगत असतो. कारण असे लोक तुम्हाला वाईट मार्गावर कधीच नेत नाहीत. त्यांना फक्त तुमचं कल्याण झालेलं पाहायचं असतं. अशा लोकांची साथ कधी सोडू नये. संकटाच्या वेळी अशीच लोक नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहतात. त्याचबरोबर कितीही सख्य असू द्या, परंतु या 3 लोकांना कधीही घरी बोलावू नका किंवा तुमच्या स्त्रीला अशा 3 लोकांसोबत कधीही पाठवू नका. अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करत राहावा लागेल. मित्रांनो, कितीही घनिष्ठ मैत्री असू द्या, परंतु या 3 लोकांसोबत तुमच्या बायकोला कधीही बाहेर पाठवू नये आणि अशा 3 लोकांना कधीही तुमच्या घरी बोलावू नये. मित्रांनो, आजही ही कथा तुम्हाला अशा लोकांपासून सावध करते. आजची ही कथा तुम्हाला अशा लोकांपासून सावध करते जे लोक भविष्यामध्ये तुम्हाला धोका देऊ शकतात, तुमचा विश्वासघात करू शकतात, तुमच्यासोबत राहून तुम्हाला नुकसान पोचवू शकतात. कारण या जगामध्ये माणूस त्याच्या स्वार्थ साध्य करण्यासाठी तुमच्यासोबत वाईटापेक्षा वाईट वागू शकतो. असं म्हणतात की अविश्वासाचा विश्वास तर करू नयेच, परंतु विश्वास असणाऱ्याचा सुद्धा विश्वास करू नये. कारण फसवणूक ही विश्वास असणाऱ्या व्यक्तीकडूनच मिळत असते. मित्रांनो, आजची ही कथा खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे. जर तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐकलं तर आयुष्यामध्ये तुमची कधीही कोणाकडूनही फसवणूक होणार नाही. मित्रांनो, कोणत्या स्त्रिया त्यांच्या पतीला कधीच धोका देत नाहीत. मग कोणी कितीही लोभ दाखवला, घाबरवलं, धमकावलं, परंतु या 3 स्त्रिया कधीही नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषावर मोहित होत नाहीत. अशा स्त्रियांचे प्रेम हे खरे असते. 3 लोकांचे ऐश्वर अशा स्त्रियांना त्यांच्याकडे मोहित करू शकत नाही. कोणती स्त्री नवऱ्यावर खरं प्रेम करत असते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कुणकेश्वर नगरीमध्ये राजा दौलत राज्य करत होता. राजा दौलत हा अत्यंत क्रूर आणि वासनांध राजा होता. त्या राजाचं मन नेहमी सुंदर स्त्रियांमध्ये रमलेलं असायचं आणि लक्षात ठेवा, त्याचं मन चंचल असतं, ज्याने त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवले नाही. अशा राजाचे राज्य दीर्घकाळासाठी त्यांच्या हातात राहत नाही. राजा दौलतच्या राज्यामध्ये एक गरीब मच्छीमार सुद्धा राहत होता, जो मासे पकडून त्याचा घर खर्च भागवत होता. तो मच्छीमार रोजचा रोज समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असे आणि नगरामध्ये आणून ते मासे तो विकत असे. अशाच प्रकारे तो मच्छीमार त्याचा उदरनिर्वाह करत होता. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. एका दिवसाची गोष्ट आहे. मच्छीमार नेहमीप्रमाणे समुद्रामध्ये मच्छी पकडण्यासाठी जातो आणि दुसरीकडे नाग लोकांमध्ये एक नागांचा राजा होता. तो नाग त्याच्या पुत्रीला मल्लिकाला त्याच्यासोबत घेऊन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी आला होता.
नागकन्या मल्लिका अत्यंत सुंदर होती आणि नागराज त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचे. राजकुमारी मल्लिका तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, आज तुम्ही मला समुद्राच्या किनारी भागामध्ये फिरायला घेऊन चला. मला तेथील दृश्य पाहायचे आहे. मला पृथ्वीवर फिरायचे आहे. मुलीचं हे बोलणं ऐकल्यानंतर नागराज म्हणतो, पोरी, आपण नागाच्या वंशाचे आहोत. आपल्यासाठी त्या क्षेत्रामध्ये जाणे धोकादायक आहे. तिथे अन्य प्राण्यांसोबत माणसंही राहतात आणि आपल्यासाठी सर्वाधिक धोकादायक हे मनुष्य आहेत. तेव्हा नागकन्या म्हणू लागली, बाबा, असं कोणतंही संकट आपल्यावर येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची मदत करेल, तुमच्या सोबत असेल. मित्रांनो, मुलीचा हा हट्ट पाहून नागराज समुद्राच्या किनाऱ्याकडे निघाला. दोघांनीही नाग आणि नागिनीचे रूप धारण केले आणि समुद्राच्या किनाऱ्यावर विहार करण्यासाठी ते दोघेही निघतात. त्याच वेळेला तो गरीब मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर येतो. त्या मच्छीमाराने समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी त्याचा जाळा फेकला. जेव्हा त्याने जाळा पहिल्यांदा फेकला तेव्हा त्या जाळ्यामध्ये काहीही मासे आले नाहीत. त्या मच्छीमाराचा जाळा रिकामच आला. तो मच्छीमार विचार करू लागला की आज माझे नशीबच खराब आहे. जर मी मासे पकडले नाहीत तर माझ्या परिवाराचे पालनपोषण कसे होईल? माझ्या घरामध्ये माझे वृद्ध आईवडील आहेत. त्या मच्छीमाराने पुन्हा तो जाळा गोळा केला आणि पुन्हा एकदा समुद्रामध्ये फेकला. जेव्हा दुसऱ्यांदा मच्छीमाराने तो जाळा समुद्रामध्ये टाकला तेव्हा दुसऱ्यांदा सुद्धा तो जाळा रिकामाच परत आला. फक्त काही खडे आणि झाडाची पानं त्या झाडामध्ये अडकून बाहेर आले. तो मच्छीमार मनातल्या मनात दुःखी झाला आणि विचार करू लागला, मला या समुद्रात काहीच मिळणार नाही. मित्रांनो, तो मच्छीमार पुन्हा एकदा हिंमत एकवटून तिसऱ्यांदा समुद्रामध्ये त्याचं जाळं फेकतो आणि जसा तिसऱ्यांदा समुद्रामध्ये त्याने तो जाळं टाकला तेव्हा त्या झाडामध्ये तोच नागराज अडकतो. त्या राजाची मुलगी त्याच्या मागे चालत होती आणि त्यामुळे ती त्या जाळ्यामध्ये अडकू शकली नाही. मित्रांनो, मच्छीमाराने त्या जाळाला बाहेर काढलं तेव्हा त्याला त्या जाळामध्ये त्या मच्छीमाराला साप दिसला. आता तो मच्छीमार विचार करू लागला, हा तर साप आहे, हा मला दंश करेल. मित्रांनो, त्या कोळ्याने त्याचं जाळं ओढलं. तो साप त्या जाळ्यामध्ये गुंडाळलेला होता. दुसरीकडे तो नागराज सुद्धा मनातल्या मनात खूपच घाबरला होता. तो विचार करत होता की आज हा मच्छीमार मला सोडणार नाही. नक्कीच हा मला मारून टाकेल. दुसरीकडे नागाच्या मुलीने पाहिले की माझे वडील एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. जर माझ्या वडिलांना काही झाले तर या बाबतीतला जबाबदार मीच आहे, कारण मीच वडिलांना हट्ट करून इकडे घेऊन आले होते. मित्रांनो, ती नागकन्या अत्यंत व्याकुळ आणि अस्वस्थ होत होती. तिला समजत नव्हतं की मच्छीमार माझ्या वडिलांना सोडेल की मारून टाकेल. आता मलाच काहीतरी करावं लागेल. त्यानंतर असा विचार करून ती नागिन एका सुंदर मुलीचे रूप धारण करते. ती इतकी सुंदर बनते की जो कोणीही तिला पाहिलं तो तिला पाहतच राहील. सुंदर स्त्रीचे रूप धारण करून मल्लिका त्या कोळ्याजवळ आत जाते. तो मच्छीमार खूपच गरीब आणि दिसायला कुरूप होता. त्याच्या चेहऱ्याचा रंग काळा होता. त्या मच्छीमाराच्या जवळ ती सुंदर स्त्री जाऊन उभी राहते आणि म्हणते, हे मच्छीमार, तू ज्या सापाला बंदी बनवले आहेस ते माझे वडील आहेत. जर तुम्ही माझ्या वडिलांना सोडले तर मी तुमच्यासोबत लग्न करेल. त्या सुंदर मुलीला पाहून मच्छीमाराचे डोळे उघडेच राहिले. मित्रांनो, तो मच्छीमार हुशार होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला की याचा अर्थ असा आहे की ही सुंदर मुलगी या नागाची मुलगी आहे. ही तर खूपच सुंदर आहे आणि ही तिच्या वडिलांना सोडवण्याच्या बदल्यात माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. अशी सुंदर बायको मला 7 जन्मांमध्ये मिळणार नाही. जर ह्या मुलीसोबत माझं लग्न झालं तर मी तर मोठा भाग्यवान ठरेल. धनदौलतीची सुद्धा माझ्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. तो मच्छीमार म्हणू लागला, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू शकतो की तू माझा विश्वासघात करणार नाहीस. तेव्हा नागराज म्हणू लागला, बाळा, मी तुला वचन देतो, जर तू मला मुक्त केलं तर मी इथेच याच ठिकाणावर तुझं लग्न माझ्या पुत्रीसोबत लावून देईल. दुसरीकडे नागकन्येने सुद्धा मच्छीमाराला सांगितलं की मी तुला वचन देते की मी तुझ्याशीच लग्न करेल. तेव्हा त्या मच्छीमाराला विश्वास होतो आणि तो त्या नागाला त्या जाळ्यातून मुक्त करतो. नागराज त्या जाळ्यातून मुक्त झाल्यानंतर त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतो. नागराज मच्छीमाराला म्हणतो, तू माझ्यावर खूप उपकार केले आहेस. मी तुझं लग्न इथेच माझ्या मुलीसोबत लावून देतो.
त्यानंतर नागराजाने त्याच्या कन्येचं मल्लिकाचे लग्न पूर्ण शास्त्रीय पद्धतीने त्या मच्छीमारासोबत लावून दिलं व त्यानंतर नागराजाने त्याच्या मुलीचा निरोप घेतला व तिला मच्छीमारासोबत पाठवून दिले. तो कोळी सुंदर बायको मिळाल्यामुळे खूपच खुश होता. त्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या झोपडीमध्ये येतो. झोपडीमध्ये आल्यानंतर जेव्हा ती नागकन्या पाहते की माझा नवरा तर अत्यंत गरीब आहे, परंतु तरीसुद्धा तिच्या मनामध्ये नवऱ्यासाठी अजिबात घृण उत्पन्न झाली नाही. जर आजकालची मुलगी असती तर आल्यावर लगेचच नवऱ्याला 50 गोष्टी बोलून लागली असती किंवा बसून फक्त रडायला लागली असती की मी स्वतःच्या हाताने माझ्या पायावर कुऱ्हाड मारली आहे. परंतु त्या नागकन्येने असलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला. ती एका पतिव्रता स्त्रीसारखी जाऊन त्या झोपडीमध्ये राहू लागली. त्यानंतर त्या मच्छीमाराने त्या नागकन्येला विचारलं, हे प्रिये, माझ्याकडे तर अन्नसुद्धा नाही. तू माझ्यासोबत विवाह तर केला आहेस, परंतु माझ्यासोबत तू या झोपडीमध्ये खुश राहशील का? तेव्हा ती नागकन्या म्हणू लागली, अहो, तुम्ही माझे पती आहात. मी पूर्ण रीतिरिवाजाने तुमच्यासोबत लग्न केलं आहे. स्वतः माझ्या वडिलांनी माझे कन्यादान केले आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही जिथे जे काम कराल त्या कामामध्ये मी तुमची मदत करेल. तुम्हाला कधीही कोणत्या प्रकारचा त्रास मी देणार नाही. अशा प्रकारे दोघेही चालत चालत त्यांच्या झोपडीमध्ये येतात आणि आनंदाने राहू लागतात. त्या मच्छीमाराचं रोजच्या रोज तेच काम असायचं. तो समुद्रकिनारी जायचा आणि तिथे जाऊन मासे पकडायचा व त्यानंतर नगरामध्ये जाऊन तो ते मासे विकत असे. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.